खुशखबर खुशखबर खुशखबर. रिदान ज्वेलर्स आणत आहे आपल्यासाठी लकी ड्रॉद्वारे सोन्याचे दागिने बक्षीस म्हणून मिळवण्याची अविश्वसनीय संधी. ही योजना फक्त 10 महिन्यांसाठी राहील. या योजनेमध्ये 100 सभासद असतील. प्रत्येक महिन्यामध्ये एक चिठ्ठी लकी ड्रॉद्वारे आपल्या सर्वांसमोर काढण्यात येईल. ज्या सभासदाची चिठ्ठी निघाली त्यांनी त्यापुढे कोणतेही हप्ते भरायचे नाहीत. दरमहा 2000 रुपये भरा व लकी ड्रॉ मध्ये आपली चिठ्ठी निघाल्यास 20,000 रुपयांचे सोन्याचे दागिने बक्षीस म्हणून मिळवा. दरमहा 3000 रुपये भरा व लकी ड्रॉ मध्ये आपली चिठ्ठी निघाल्यास 30,000 रुपयांचे सोन्याचे दागिने बक्षीस म्हणून मिळवा. दरमहा 5,000 रुपये भरा आणि लकी ड्रॉ मध्ये आपली चिठ्ठी निघाल्यास 50,000 रुपयांचे सोन्याचे दागिने बक्षीस म्हणून मिळवा. दरमहा 10,000 रुपये भरा व लकी ड्रॉ मध्ये आपली चिठ्ठी निघाल्यास 1,00,000 रुपयांचे सोन्याचे दागिने बक्षीस म्हणून मिळवा. सर्व दागिने 20 व 22 कॅरेट शुद्धतेच्या हमीचे व हॉलमार्क शिक्क्यासहित देण्यात येतील. आजच आपली नाव नोंदणी करून लाभ मिळवा. आमचा पत्ता रिदान ज्वेलर्स, चांदणी चौक, फॉरेस्ट, सोलापूर. संपर्क शाबाज हुंडेकरी 86 248 780 06. जाकीर शेख 74 99 10 12 86. नियम व अटी लागू. रमेश कदम हे मोहोळ विधानसभा मतदारसंघात 2014 साली राष्ट्रवादी काँग्रेसकडून निवडून आले होते. अण्णाभाऊ साठे आर्थिक विकास महामंडळामध्ये आर्थिक गैरव्यवहार केल्याप्रकरणी रमेश कदम यांना अटक झाली होती. 2019 साली त्यांनी विधानसभा निवडणुकीच्या काळात तुरुंगात असताना अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करून मोहोळ विधानसभेची निवडणूक लढवली होती. 2024 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत महायुतीला पाठिंबा दिल्याने कटकारस्थान रचले जात आहे, अशी प्रतिक्रिया माजी आमदार रमेश कदम यांनी दिली आहे. दरम्यान दबंग माजी आमदार म्हणून ओळख असलेले रमेश कदम यांनी सोमवारी सोलापूर पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांची भेट घेतली. निवडणुकीदरम्यान मला जीवे ठार मारण्याची धमकी मिळाली होती. पुण्यातील एका कुख्यात गँगने मला धमकी दिली आहे. रिव्हॉल्वर लावून माझं अपहरण करण्याचा प्रयत्न होत आहे. मोहोळ पोलीस स्टेशन मध्ये यापूर्वी तक्रार दिली आहे. माझा बाबा सिद्दीकी होण्या अगोदरच मला संरक्षण देऊन संबंधित संशयित आरोपींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी माजी आमदार रमेश कदम यांनी केली आहे. इतकेच नव्हे तर सोलापूर पोलिसांनी या प्रकरणी एका संशयिताला ताब्यात घेतला आहे, परंतु मुख्य संशयित आरोपी अद्यापही फरार आहे. सोलापूर पोलिसांनी ताबडतोब त्याला अटक करावी, अशी मागणी रमेश कदम यांनी सोलापूर पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्याकडे केली आहे. सर, आज तुम्ही एसपी ऑफिसला आलेला आहात, काय निवेदन दिलेलं आहे आणि काय तुमची प्रमुख मागणी आहे? नाही, मागे मला रिव्हॉल्वर लावून मला किडनॅप करून मला पुण्याला न्यायचं आणि तिथे मला जीवे ठार मारण्याचा असा वगैरे एक मोठा प्लॅन पुण्याच्या एक मोठ्या नामचीन गँगनी केला होता. आणि त्या गँगनी जो प्लॅन केला होता त्या संदर्भात मोहोळ पोलिसांनी सखोल तपास केला. सखोल तपास करून त्याच्यानंतर त्या संदर्भामध्ये गुन्हा दाखल केला. त्या गुन्ह्यामध्ये एक्स्टॉर्शन, किडनॅपिंग, जीवे ठार मारण्याची धमकी अशा संदर्भातली वेगवेगळी कलमं लावली आणि तशा कलमाखाली गुन्हा दाखल करून 3 आरोपी त्याच्यामध्ये अटक करण्यात आलेले आहेत. त्या 3 आरोपींपैकी 2 आरोपींनी ते आता सध्या ज्युडिशियल कस्टडीमध्ये आहेत आणि एक आरोपी अजूनही फरार आहे, आबा काशीद नावाचा. तर हा आबा काशीद नावाचा जो आरोपी हा पुण्याशी संबंधित आहे आणि पुण्याच्या एका मोठ्या गँगशी त्याचा संबंध असल्याचं थोडीशी माहिती माझ्याकडे देखील आलेली. ती माहिती मी आज सोलापूर SP माननीय श्री अतुल कुलकर्णी साहेबांशी शेअर केली. त्यांना देखील त्या संदर्भात माहिती दिली आणि अजून देखील अद्याप देखील या प्रकरणामधला मुख्य सूत्रधार हा फरार आहे आणि माझ्या अपहरणाच्या किंवा खुनाच्या प्रकरणामध्ये पैसे, रिव्हॉल्वर आणि गाडी नेमकं कोण पुरवणार होतं या संदर्भातली जी माहिती आहे ती माहिती तो त्यामागचा खरा सूत्रधार या सगळ्या गोष्टी समोर येणं गरजेचं आहे. या संदर्भातलं एक सविस्तर असं निवेदन मी SP सोलापूर यांना दिलेलं आहे. साहेब, घटना होऊन अनेक दिवस झाले तरी देखील तो मुख्य आरोपी अद्यापही फरार आहे. पोलीस त्याचा तपास करतात, मात्र तो अद्यापही सापडत नाही. दुर्दैव आता महाराष्ट्रातल्या एका माजी आमदारांवर अशा पद्धतीने त्यांच्यावर अपहरण करून खुनाचा प्रयत्न होत असेल
आणि त्या संदर्भातले आरोपी अजूनही फरार असेल मुख्य सूत्रधार, निश्चित ही काळजीची आणि चिंतेची बाब आहे. या संदर्भात SP सोलापूर यांनी देखील काही गोष्टी, आज मी त्यांना पहिल्यांदा भेटून या संदर्भातल्या सगळ्या गोष्टी त्यांच्या कानावर घातलेल्या आहेत. या अगोदर मी त्यांच्याशी फोनवर संपर्क साधला होता. त्यामुळे माझी त्यांना विनंती आहे की या संदर्भात या प्रकरणातलं गांभीर्य लक्षात घेऊन, म्हणजे माझा बाबा सिद्दीकी होण्याच्या आधी या संदर्भातलं गांभीर्य लक्षात घेऊन या मागचा जो खरा सूत्रधार आहे यातला मुख्य सूत्रधार हा नक्कीच एक जवळचाच कोणीतरी व्यक्ती असणार अशी मला खात्री आहे. तर त्या सूत्रधाराला तात्काळ अटक करून या प्रकरणाचा छडा लावावा अशा पद्धतीची माझी विनंती सोलापूर पोलिसांना राहणार आहे. कोण वाटतं कोण सोलापूरच्या राजकारणामध्ये, मोहोळ तालुक्याच्या राजकारणामध्ये माझी ज्यांना अडचण होते, ज्यांना वाटतं की या राजकारणातनं मी बाजूला व्हावं, हद्दपार व्हावं, अशातल्या कुठल्या तरी हितशत्रूंनी हे केलं असावं असा वैयक्तिक माझा अंदाज आहे. परंतु या प्रकरणी पोलीस अधिक चांगल्या पद्धतीने तपास करू शकतात. या प्रकरणावर अधिक पोलीस प्रकाश टाकू शकतात असा मला विश्वास आहे. तुम्ही आता म्हणलं होतं की पुण्यातली नामांकित गँग याच्यामध्ये आहे. त्या गँगचं नाव देखील आज मी SP सोलापूर साहेबांना सांगितलेलं आहे. हे प्रकरण अंडर इन्व्हेस्टिगेशन आहे. त्यामुळे आताच या संदर्भातला मी मीडियासमोर त्यांचं नाव हे करणं योग्य ठरणार नाही. परंतु तुम्हाला लवकरच पुण्यातल्या एका नामांकित गँगचा याच्यामध्ये जो हे आहे, सहभाग आहे, तो आपल्या सर्वांना दिसून येईल. तुमच्या म्हणजे प्रयत्न झाला तेच ना नाही तशी त्यांची प्लॅनिंग होती की रमेश कदमना रिव्हॉल्वर लावून त्यांना गाडीमध्ये घेऊन त्यांना पुण्याला न्यायचं, असा त्यांचा तो सगळा कट रचला होता त्यांनी. म्हणजे उद्दिष्ट काय होतं, म्हणजे त्याच्यामध्ये काय? नाही, आता ते आरोपी अरेस्ट झाल्याशिवाय त्या गोष्टी समोर येऊ शकत नाही. 2 आरोपी अरेस्ट झालेत, पण जो मुख्य सूत्रधार आहे तो फरार आहे. ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा.